भूलो का काम कभी काट कर नहीं सकते और बड़ों का काम कभी छोटे कर नहीं सकते। बड़ों का काम कभी छोटे कर नहीं सकते, बड़ों का काम कभी छोटे कर नहीं सकते, फूलों का काम कभी वो काटे कर नहीं सकते। बेटे कितने भी बड़े क्यों न हो मगर अपने माँ बाप से कभी बड़े हो नहीं सकते, अपने माँ बाप से कभी बड़े हो नहीं सकते। फूलों का काम कभी काटे कर नहीं सकते और बड़ों का काम कभी छोटे कर नहीं सकते। बेटे कितने भी बड़े क्यों न हो मगर अपने माँ बाप से कभी बड़े हो नहीं सकते। विष्णु बोले अय्या पाला, विष्णु बोले अय्या पाला, जिगरी जर काया काया झिरोळे तुझ्या शिरावर खरी सुखाची छाया रे मिळणार नाही तुला या जन्मात या भेटी या जन्मातल्या आहेत, नंतर भेटी नाहीत पुन्हा. या जन्मात तुम्ही भाऊ आहात, या जन्मात आहात. स्वप्नील भाऊ खिलारे यांच्याकडून या गीतासाठी 500 रुपयाची भेट आली. आभारी आहे गोविंद बाबा. या जन्मात तुम्ही माझ्या आई आहात,
या जन्मातच मी तुमचा भाऊ आहे, या जन्मातच ही सर्व नाती आहेत, पुन्हा नाही. म्हणून जे आहे जसे आहो तसे एकमेका सोबत राहत राहा. मेरा एक खास सूर है. आज है ये ताजे फूल, आज है ये ताजे फूल, क्या पता वो कल खिले या ना खिले. आज है ये ताजे फूल, क्या पता वो कल खिले या ना खिले. रामदासा हर एक से करो इतना प्यार, अरे क्या पता रे कल हम मिले या ना मिले, कल हम मिले या ना मिले. काही भरोसा नाही माझी तुमची उद्या भेट होईल. नो गॅरंटी. अरे नो गॅरंटी माल असून माझ काऊन रे एवढा मोठा, काय गॅरंटीला जीव. म्हणून त्यांच्या सोबत आहात, जसे आहात त्यांच्यासोबत त्यांच्यावर एवढं प्रेम करा, त्यांच्यासोबत एवढं मिळून मिसळून राहा. दोस्त बना, बापाचा लेख दोस्त बनवू शकतो, मुलगी आईची मैत्रीण बनवू शकते, काका पुतणे दोस्त म्हणून हातात राजू. मग आपणही तसंच नाही राहायला काय हरकत आहे. म्हणून अरे शेती बारी बंगला गाडी आमची वडील माणसं सांगून गेले रे, हाताचा आम्हाला हवे गेला ते जाऊ दे. सिर सलामत पगडे 25. म्हणून तुझं मेरे बंगला गाडी मिळणार नाही तुला आई बापाची. जब में पैसा है तो लोग बोलते कैसा है. खिशात जर पैसा असेल तर लोक विचारतात बरं दादा काय चाललं. तुमची ओळख नसेल तरी कुठे ओळख काढते मोठ्या माणसाची. आता तुम्ही लग्नात 2 वरार राहतात, लक्ष करा. आता तुमच्या लक्षात येईल लग्न कोणाचंही असो तिथे 2 वरार असतात. एक गरिबांचं एक वरार असतं आणि श्रीमंतांचं एक वरार असतं. त्या श्रीमंताची बहीण जर गरीबाच्या वरारात बसलेली असेल का फक्त दोनच म्हणते बाई बरी आहेस का, ते म्हणते जाऊ येतो म्हणते भाग खावा पापड देत नाही बोलत नाही. काही बरं अशी 2 वरार असतात प्रत्येक लग्नात. दादा नजर टाका यावेळेस लग्न झालंय. म्हणून तुझं मिळेल बायको जीवनामध्ये
बगाशी बोलो कि जितने पेड़ में रोटी ना देवे मरे बाप पछतावे। भर चावल घर पर फेंके और कौवा बाप बनाए, आदि पेड़ में मिलके लगाए उसे आम कहां से आए। जिथे परी काय सेवा करायची ते करा, मेल्याच्या नंतर मर्यावर पैसे फेकले काय चिलर करून आणि बंडच्या बंड फेकले काय, त्याच्यावर काय खाली कोपरं टाकलं काय काही टाकलं काय, काहीच नाही। जिथे परी काय करायचे ते करा, मेल्यावर नका। हे तुमची मन आहे, आपल्या पदार्थ काहीच नाही। जिथे परी नाही बोलीन मेल्यावर काय करू मग, जिथे पणी नाही बोलीन मेल्यावर बंधना तुम्ही। बरं जे करायचं ते ह्याच असताना करा। माय जेवली जरी असेल तरी बायकोला विचारा जेवली का माय, बायकोला विचारा, मायला का विचारू माय जेवली का, बायकोला म्हणा माय जेवली का। आपल्या देखत जरी आपण येण्याची आणि मायना हात धुण्याची एक जरी झालं तरी बायकोला डायरेक्ट विचारा माय जेवली, माय जेवली बाबा जेवला का, माय जेवली का, फक्त विचारा। काही नाही लागत हो या म्हाताऱ्या आई बापाला। सकाळी ए माझ्या सुना जे सुना आहेत माझ्या बहिणी, फक्त एवढंच बोलायचं पा, आता बाई तोंड धुतलं का, चहा देऊ ठेवू का, चहा देऊ का, पियाची जरी इच्छा असेल तरी ती सासू म्हणते नको आता पुन्हा करणं हातातलं काम करतोय। मामाजी जेवता का मला फक्त हो म्हणतच नाही मामाजी, नको माय म्हणते लेकरूवर आले मायापाशी दे दुसरं काम कर, काहीच लागत नाही रे, फक्त दोन शब्द बोलत जा, त्याच्यातच फार मोठं समाधान आहे। म्हणून आई बाप जिवंत असतात, बायको मिळाली पोर मधाची, पण आठवण ठेवली मायच्या न त्या आईच्या दुधाची। साहेबा ज्या बापाच्या पुण्याने साहेब झालेत लेकरं त्यांच्यासाठी बोलतोय। अरे साहेबागंताच नव्हती रे बाच्या दशाला, साहेबागंताच नव्हती रे बाच्या दशाला, आज आली रे किंमत फाटक्या खिशात, आज आली रे किंमत फाटक्या खिशात, आज आली रे किंमत फाटक्या खिशात, आली रे किंमत फाटक्या खिशात, आली रे किंमत फाटक्या खिशात। बापाच्या मुळे काल बापाचा खिसा फाटका होता म्हणून आज आपल्या चांगल्या खिशात पैशाची बंडल यायला लागली राजू हो। बोलो अरे स्वामी तिने जगाचा आई विना भिकारी, स्वामी तिने जगाचा आई विना भिकारी,
गीतामध्ये सांगणारा एकमेव असं गीत आहे की ज्याला जास्तीत जास्त फॉलोअर, ज्याला जास्तीत जास्त पाहणारे ऐकणारे गाणे आहेत. या गाण्यात एकही गाणं चाललं नाही, ते नाही चाललं. वो बोला की है मतलब गाणे का नाही, हे सुद्धा नाही चाललं. क्षणिक क्षणभराचे गाणे आहेत, क्षणभर फक्त सुख देतात. बोलवा हलके बजाव हुए अशी क्षणभराची गाणी, पण ही कायम लक्षात राहणारी गाणी. अरे स्वामी तिने जगाला स्वप्नील खिलारे यांच्याकडून 100 रुपयाची भेट आली. आभारी आहोत. ज्योती भाऊ राहुल पाईकराव यांच्याकडून 100 रुपयाची भेट आली. आभारी आहोत. काय झालं काकू मोठा आहे काकून मला दिला होता. सुमेध शिंगणकर यांच्याकडून 100 रुपयाची भेट आली. आभारी आहोत. साकेत प्रेमानंद शिंगणकर यांच्याकडून 100 रुपयाची भेट आली. आभारी आहोत. आलेल्या सर्वांच्या भेटीबद्दल मनापासून आभारी आहोत. अशोक सयाजी पाईकराव यळमकर धन्यवाद. कारण यळमलाही 2 वेळा प्रोग्राम ठेवला होता माझा. जय भीम. सौरभ भाऊ शिंगणकर यांच्याकडे 50 रुपयाची भेट आली. आभारी आहोत. 100 रुपयाची भेट आली. आभारी आहोत. सारंग किरण शिंगणकर यांच्याकडून 100 रुपयाची भेट आली. आभारी आहोत. प्रेम नयन कांबळे सगळ्याचं काय झालं यांच्याकडून 50 रुपयाची भेट आली. आभारी आहोत. आलेल्या सर्वांच्या भेटीबद्दल मनापासून आभारी आहोत. जय भीम. तयार नाही हो. चपातीला आमच्या लेकराच्या चपातीला जर तूप लावून दिलं ना, खाई नाही गेले. आणि बाबासाहेब आमच्यासाठी पाण्यामध्ये पाव बुडून खाली बाबासाहेबांनी. अरे बाबासाहेब रमाईला परत पत्र पाठवतात. रमा मी काहीच करू शकत नाही रमा, आणि तूच आता काय व्यवस्था करायची ते कर. तूच आता काय व्यवस्था करायची ते कर.
रमाई डॉक्टरकडे जातात, डॉक्टरकडनं परत घेऊन येतात गंगाधराला. गंगाधर खांद्यावरती असतो. तुमच्यासारख्या जमलेल्या आया बाया रमाईला विचारतात, रमा अगं काय म्हणाले गो डॉक्टर, कोणतं इंजेक्शन गोळ्या औषध दिलं ग डॉक्टरांनी? रमाई एक शब्द देखील बोलत नाही. रमाई फक्त बाळाला जे खांद्यावर घेतले त्याच्या मानेवरती हात ठेवून शांत उभ्या असतात. आणि तुमच्यासारख्या माय मावल्या म्हणतात, अगं रमा किती वेळ घेऊन बसणार आहेस तू बाळाला, इकडे आण माझ्या जवळ दे. तुमच्यासारखी माऊली हातामध्ये घेते बाळाला आणि म्हणते, अगं रमा तुझं बाळ तुला कधीच सोडून गेले, इकडे आण त्याला. मग शेवटची तयारी करण्यासाठी देखील रमाईकडे एक पैसा नसतो. घरा संदूक पेट्या पाहिल्या तरी कुठं नवा कपडा मिळत नाही. रमाई आपल्या खांद्यावरचा पदर म्हणजे लुगड्याचा पदर फाडून देतात आणि म्हणतात की माझ्या गंगाधराला या लुगड्यामध्ये गुंडाळा. एवढी राजभू परिस्थिती, एवढं दुःख. माझी मुलगी नेहा नावाची सर्व रमाई तिला पाठ आहे दादा. अक्षरशः मी रमाई लिहित असताना माझी दुसरी एक रमाई आहे आणि माझी मुलगी रमाई पूर्ण तिला पाठ. एवढी रात्रशा रडली म्हणशाल. मी म्हणलं काय झालं माय? रमाई बाबा म्हणे खरंच काय रमाईचं आयुष्य असं गेलं? म्हणलं हो माय. कारण एका पाठी एक अशी दुःखापाठी दुःख रमाईच्या वाट्याला येत गेली. रमेश दुःखातून शोधलया, त्या दुःखातून शोधलया. जेव्हा रमाईने थापल्या गवल्या तेव्हा शालूतनातल्या नवऱ्या हे जे वाक्य हे जे लाईन येते ना, अशा वेळी ते की खराच एक दिवस रमाईने पाहिले नसते तर आपल्या वाट्याला काय आला असतं. रमेश दुःखातून शोधलया, त्या दुःखातून शोधलया माझा सुख. खूप तहान तुमची माझी, खूप तहान तुमची माझी, आई पितानी जाणी नाही. सटके उन्हाचे, मार पाण्याचा सटके उन्हाचे, ओझे शिरीत नाही, ओझे शिरीत नाही.
हसून पचवी दुःखालाही हसून पचवी दुःखालाही नव्हती निरागस राणी राणी नाही माता रमाई माई माता रमाई माई शेवटची लाईन आभाळ एवढं आभाळ एवढं आभाळ एवढं दुःख सोसला येऊल्याच्या दिवाण खरं 9व्या वर्षी लग्न झालंय आई वडिलांच्या अंगला खांद्यावर खेळण्याच्या वयामध्ये लग्न झालं रमाईचं आणि जन्मापासून माझ्या रमाईच्या पाठीमागे दुःखाने कधी पिछा सोडला नाही आई वडील गेले आई वडिलांच्या नंतर रामजी बाबाचा आधार होता रामजी बाबा गेले एका पाठी एक असे दुःख आणि रमेश हिंदू गंगाधर ही लेकरं म्हणून केवढाली दुःख रमाईच्या नशिबाला आले पहा वाट्याला आले अरे आभाळा एवढं आभाळा एवढं दुःख पोचला येऊल्याच्या दिवाण नाव कमवलं सगळ्यात साऱ्या नाव कमवलं सगळ्यात साऱ्या रमाई या नावान कारण रमाई माझ्या आईचं पहिलं नाव भागीरथी भागीरथीच्या नंतरचं नाव राणी रमा आणि जेव्हा लेकरं उपाशी पोटी होती त्या हॉस्टेलमध्ये ज्या वराळे मामाकडे सुनेच्या बांगड्या मोडून दिल्या निश्चित पडलेल्या पोटामध्ये अन्नाचा कंद असलेल्या लेकराला जेव्हा माझ्या रमाईने घास भरवले तेव्हा ते लेकरू पहिल्यांदा रमाईला आई म्हणालं कधी त्या लेकराचं बोलणं ऐकलं नव्हतं लेकरू बोलते का नाही जेच लेकराला रमाईने माझ्या घास भरवल्याबरोबर ते लेकरू आई म्हणालं आणि त्यावेळेसपासून सर्वजण आपण आपल्या रमाईला रमाई म्हणू लागलो आणि सारा जगही म्हणू लागलं काय नाव कमवलं जगात साऱ्या नाव कमवलं जगात साऱ्या रमाई या नावान रमाई या नावान रमाई या नावान आभाळा एवढं दुःख सोसला येऊल्याच्या दिवाण नाव कमवलं जगात साऱ्या रमाई या नावान रामदासा शिरोवाही रामदासा शिरोवाही बोली नाही माता रमाई
वंदनाताई दिलीप भालेराव बाळापूर यांच्याकडून 50 रुपयाची भेट आली, आभारी आहोत. कालवश कालकथित बापूराव गणपतराव शिंगणकर सात संगत. कारण दोन छोटी छोटी बाळं जर खेळत असताना त्याच्यामधलं खेळणं जर हरवलं तर दोघे एवढी शोधतात. तर आयुष्याचा ज्या माईचा जोडीदार केलाय त्या माईकडून लताबाई बापूराव शिंगणकर यांच्याकडून 100 रुपयाची भेट आली. जयदेव भाऊ राहुल पाईकराव यांच्याकडून 50 रुपयाची भेट आली, आभारी आहोत. जय भीम. तुकडा काळीजाचा कसा हिरावून नेला कुठे चोधुर
मी आणते त्या बाईचा माल. मर मर के मिटेंगे मानिंदे पैदा हो नहीं सकते। अरे हो गए हजारों नेता लेकिन अम्बेडकर जैसे पैदा हो नहीं सकते। ज्यावेळेस बाबासाहेबांचं 6 डिसेंबरला निधन होतं आणि बाबासाहेबांना दिल्लीवरून मुंबईला आणतात, त्यावेळेस बाबासाहेबांच्या निधनाच्या वेळेस काय म्हणतात लक्ष असावं? बाईक देते आपलं. अरे 6 डिसेंबरच्या 56 साली वेळ कशी ती हेरली। अरे 6 डिसेंबरच्या 56 साली वेळ कशी ती दृष्ट काळाने भीमरायाची काळाने भीमरायाची काय झालं? तुम्ही शेर एक म्हणला, मला वाटतं गाणं बदलून आहे की गरम पाणी गौतम तुम्हारे चरणों पे सर झुकाना सीखना होगा कि गौतम तुम्हारे चरणों पे सर झुकाना सीखना होगा। हे मुकद्दर कैसे बनते हैं बनाना सीखना होगा। गौतम तुम्हारे चरणों पे सर झुकाना सीखना होगा। ये मुकद्दर कैसे बनते बनाना सीखना होगा। गीता है गाणी गावं ना. राजा धर्म शिकला
काय फायदा पदव्याने काय फायदा पदव्याने शिक्षण घेऊन समजून घ्या तुम्ही तुमच्या मुलाच्या वर्तनातली खोट वर्तनातली खोट नात्यावर मित्राचा गती नात्यावर
आजच्या श्रद्धांजलीचा कार्यक्रम आहे. श्रद्धांजली अर्पण करतो. जीव लगे जीवाचे हे वंदना म्हणजे भालेराव यांच्याकडून झाले उत्कृष्ट या ठिकाणी संगीत देत असल्याबद्दल त्यांना सप्रेम झालेली आहे. धन्यवाद. वंदुनी निंदा करते जीव लग जीवाचे हे जीव लग जीवाचे गरजे पुरती जवळ धरती जीव लग जीवाचे हे गरज सरतात दूर पळते जीव लग जीवाचे वावा करती कोणावरती जीव लग जीवाचे मग जीव लग जीवाचे सरली जिव्हाळा संपला, वात्सल्य संपलं, आमचा आधार गेला आणि म्हणून आपल्या समोर श्रद्धांजली अर्पण करतो. कसा वैर्याने गाव साधोनी. संध्याकाळी 7:30 वाजता प्रमोद सेंगणकरचा फोन आला आणि प्रमोद सेंगणकर म्हणतो बापूराव काका गेले. मला आश्चर्याचा धक्का बसला आणि मी त्याला म्हणलो काही बोलू नको असं. मी ऐकलंय की दवाखान्यात गेले आणि असं काही सांगू नको. नाही म्हणले, खरोखरच गेले आणि मला खरं वाटलं नाही. कारण परवाच्या दिवशी त्यांच्या जाण्याच्या एक दिवस अगोदर मला बोलले, विहिरीपाशी भेटले आणि मला वाटलंय नाही की कसं शक्य आहे घटना. आणि म्हणून अल्पशा बुद्धीतून सुचलेलं आणि रचलेलं गीत आपल्या समोर मांडतो. कसा वैर्याने गाव साधोनी. आमचे काका होतात आणि आमचे मामाही होतात आणि म्हणून कसा वैर्याने कसा काळाने गाव साधोनी. बापूराव मामाला नेले काळाने. कसा वैर्याने गाव साधोनी. बापूराव काकाला नेले काळाने. कसा वैर्याने गाव साधोनी. बापूराव काकाला नेले काळाने.
कल्पनाही नव्हती मनात की आपल्याला एवढ्या लवकर सोडून जातील. आणि म्हणून नव्हती कल्पना ही जाती सोडून लवकर आम्हाला, जाती सोडून लवकर आम्हाला, जाती सोडून लवकर बापराव मामा सहा बंधूचा आधार भाऊराव भास्करचा बंधू तो गेला, खबर तो आली रायगड जिल्ह्याला, वार्ता पसरली. असं कसं झालं, असं कसं झालं, यवतमाळ जिल्ह्यात नव्हे तर मुंबईपर्यंत ही वार्ता पसरली. आणि वार्ता पसरतात असलो बापराव काकाला
त्यांच्यासोबतचे आठवलेले क्षण त्या ठिकाणी सांगायचे वाटतात आणि किती हसतमुखाचा आज फोटो आपण पाहत आहोत आणि म्हणून जागे असल्याचा होतो या भात. रंगांजलीची गाठोडी भात. रंगांजलीची गाठोडी भात. रंगांजलीची गाठोडी भात. जागे असल्याचा होतो या भात. रंगांजलीची गाठोडी भात. काय गाडी विकतच घेतली होते ना. काय गाडी काय माडी काय सारवोक्यामध्ये विकत घेतले विका तुमची बोली सांगा फक्त. म्हणून तुम्हारी कधी घ्या आता का आता ही लोकशाही कारण आता जर असं बोलणं हे आता बंदी आहे. तुम्हारे जिंदगी पर भी ये लोग मंदी लगाएंगे. तुम्हारी जिंदगी पर भी ये लोग मंदी लगाएंगे. बेशर्मा लोग तुम पर इल्जाम गंदी लगाएंगे. अगर सच को चौराहे पर लगाने की कोशिश करोगे माँ कसम रामनाथ सर, अगर सच को चौराहे पर लगाने की कोशिश करोगे माँ कसम रामनाथ सर, तो तुम्हारे बोलने पर भी ये लोग बंदी लगाएंगे. तुम्हारे बोलने पर भी ये लोग बंदी लगाएंगे. झालेल्या गीतावर चालू गीतावर आणि झालेल्या शेरवर काल कथित बळीराम गणपत शिंगणकर यांचे नातू दीप राहुल बाईकराव यांच्याकडून 100 रुपयाची भेट आली. धन्यवाद. होत असलेल्या गीतावर सागर किरण शिंगणकर 50 रुपये व साहेब किरण शिंगणकर 50 रुपये 100 रुपयाची भेट आलेली आहे. धन्यवाद. देवी साकेत प्रेमानंद शिंगणकर यांच्याकडून 100 रुपयाची भेट आली. आभारी आहोत. म्हणून आम्हाला नाईलाजानं लिहावं लागतं की मायेची मम्मी झाली, बापाचा डॅडी केला. काल तुमच्या काळात मायच्या काळात माय म्हणायचे, या चष्मेवाले मायच्या काळात माय म्हणायचे. बरोबर आहे. माय ऐकू येते की नाही? नाही तर आम्ही बुधई आरामध्ये आम्ही जर बुद्ध आणि धर्मग्रंथ लावला की त्याचं कोण कोण येतात माहित आहे? ज्यांना ऐकू येईना, ज्यांना सणाती येतात. पण चांगले येणार ते बुद्ध आणि धर्मग्रंथ लावा तुम्ही, त्याचं चांगलं एक येईना.
ज्याला घरी झोपाय जागा नाही मथाऱ्याला ते मथारे इहारा जिला दिसना जिला ऐकू येणार ते येतात म्हणजे इहारा. म्हणून मायेची मम्मी झाली बापाचा घरी गेला. काल या मायच्या काळात माय म्हणायची, मायच्या काळात माय म्हणायची, किती मस्त वाटायचं माय. आज मम्मी म्हणतात. मायेची मम्मी झाली बापाचा डॅडी केला. काल कोण भरून बाप म्हणाले बाबा म्हणाले, आज डॅडी म्हणतात. दादा तुम्ही लेकराला म्हणू देऊ नका. बरोबर आहे. मला पहिली पोरगी झाली मै बायको म्हणली डॅडी माई म्हणलं तू काय म्हणून घ्यायचं घे मला डॅडी नको म्हणायला. त्या डॅडीचा अर्थ मला माहित आहे म्हणलं. मम्मी म्हणून घे म्हणलं तू मात्र मला डॅडी नको. मायेची मम्मी झाली बापाचा डॅडी केला. मायाळू भावनेच्या जगण्याचा अर्थ केला. माणूस कुठे दिसेना. आता माणसं फक्त दिसाय माणसं दिसायले. पहिल्यासारखी दयामया राहिली नाही. पहिले या दिवसात हिवाळ्याच्या दिवसात शेकोटी म्हणजे शेक पेटवून रात्रीचे 12-1 वाजेपर्यंत गप्पा गोष्टी करायचे, विचारपूस करायचे, कुठं कामाला चालले, काय झालं, सुखादुखाची देवाणदेवाण व्हायची. आज तर मी सांगतो तिथूनच फोन आला, यालो मी, बरं या तुम्ही. बायको कडी दाराची कडी धरून रेडी आले की मधात घेतलं, दार लावून घेतलं, जगाशी संपर्क नाही. म्हणून मायेची मम्मी झाली बापाचा डॅडी केला. भावनेच्या जगण्याचा अर्थ केला. आता माणूस कुठे दिसेना. हे चमचमती दिसती कपडे सफेद रेशीम कपड्याखाली आणि झाकून 1000 लफडे आणि जोतो म्हणे मीच वाली या समाजाचा आणि चाले तोळ्यांनी लुटला रे भारत सारा नामदास. माझ्याने या पुजारी पुढाऱ्याने, या पुजारी पुढाऱ्याने. म्हणून पाचट बनवल्या अशा बऱ्या 3 वर्षाची झोपाई. पुसले असे हात भिमाळे, पुसले असे हात भिमाळे. लॉकडाऊन मध्ये डॉक्टर लोक आहे ना टिश्यू पेपर हॉटेलमध्ये गेल्यानंतर दादा पाणी नाही ना, पाण्याचा वापर बंद, टिश्यू पेपर असतो ना हात पुसायला. पण बाबासाहेबांनी कशाने हात पुसले असते. आज पुसले असते ना हात भिमाळे, पुसले असते हात भिमाळे. बाबासाहेबांनी हात पुसले असते हो. पुसले असते हात भिमाळे, हात अल्पाचे चलोटाने. पुसले असते हात भिमाळे, हात अल्पाचे चलोटाने, अल्पाचे चलोटाने. बाबासाहेबांनी हात पुसले असते पण आणि मेला तर समाज माझा, समाज माझा होता. शिक्षण
साले, गैरों का दामन पकड़ के चलते हैं, गैरों का दामन पकड़ के चलते। मायवर शिवी दिली तर लोक ऐकून घ्यायलेत, बापावर शिवी दिली तर लोक ऐकून घ्यायलेत, पण नेत्याला शिवी दिली की पेटून उठायले. म्हणजे मायबापापेक्षा नेता मोठा झाला ना जीव. कमाल झाली. दुधापेक्षा इथं जास्त साईलाच किंमत देतात, दुधापेक्षा जास्त इथं साईलाच महत्व देतात. रोज लुटल्या जाते इथं आई बहीण कुणाची माय. उलट्या कायद्याच्या देशात रामदासा मायच्या ना आता आई बहीणपेक्षा जास्त त्या कायद्याच महत्व देतात रे, त्या कायद्याच महत्व देतात. पदात हे शिक्षण आमदार खासदार मंत्री होण्या झाले तरी भुसरीचे कोणीकडे चालले, कोणाला निवडून देऊन काय पता लागेल. आमदार खासदार मंत्री होण्या बघा दिलं या राजकारण, बघा दिलं या राजकारण. कालचं उदाहरण पाहिलं आपण, याच्या आधी बरेच उदाहरण झाले पाहिले आम्ही. राजकारणासाठी कैक दंगे झाले, पाहिले आम्ही राजकारणासाठी कैक दंगे झाले. लालू सतेजी पाहून आभासी कैक दंगे झाले. खुर्चीसाठी विकली आबरू कैकांनी रामदासा, खुर्चीसाठी विकली कैकांनी आबरू रामदासा. अरे खरे तर आग मायच्या पैशा पुढे ते राजकारण नंगे झाले रे, राजकारण नंगे झाले. आमदार खासदार मंत्री होण्या, आमदार खासदार मंत्री होण्या बघा दिलं या राजकारण, बघा दिलं या राजकारण. केला इशारा माझ्या अभिमाने, केला इशारा माझ्या अभिमाने, सगळीकडे बोलताने. केला इशारा माझ्या अभिमाने, सगळीकडे बोलताने. त्या दिलीकडे बोलताने, त्या दिलीकडे बोलताने. बाबासाहेबांनी इथून दाखवलं, त्यासाठी खेड्या खेड्यात गावागावात आपण बाबासाहेबांचा पुतळा बसवतो, कारण त्यासाठी आपल्याला प्रेरणा मिळाली की माझ्या लेकरानं तुम्हाला ती दिल्ली गाठायची आहे. पण ते दिल्लीवर गेलेलं काय म्हणतंय, साला खुद के मन की बात सुनाता है, सुनाता है, हमारे मन की कोई सुनता ही नहीं. रेडिओवर ऐकलं तुम्ही मन की बात. आज हम यहाँ परेशान है रे, हमारा मन की बात सुनो यार, आपके मन की बात क्यों सुना रहे हो हमको. बढ़िया. म्हणून नाईलाज असतं लिहायला वाटतं. मला एक खूपच सुंदर एक कवित्री होती, लेखिका होती बिचारी, की तिनं बोलले की कवी साहित्यिक हा विरोधी पक्षाची भूमिका निभावली पाहिजे. त्यांनी जिथं उणीव आहे ते कवीने लिहिली पाहिजे, गायकाने गायली पाहिजे. बाबासाहेब उगत नाही म्हणले होते की माझ्या नेत्याची 100 भाषणं एकीकडं आणि माझ्या गायकाचं एक गाणं एकीकडं. उगत म्हणून बायला त्या मोदीची करायला भारी. मोबाईल ऑफ करू, मोबाईल बंद करा, बंद कर मोबाईल. इसको बंद करो. प्रणाली